और नॉन स्ट्राइक एंड पर मैच ऑन। डॉक्टर शैलेश पारी की पहली ओवर। बॉलर संजीव पाटिल। डॉक्टर संजीव तैयार दाहिने हाथ से राउंड विकेट। ओके ओके ओके, आपको नहीं समझेंगे तो किसे समझेंगे। पहली गेंद दुधारी तलवार। एक शॉट थर्ड मैन, एक शॉट पॉइंट, एक शॉट कवर, एक मिड ऑफ, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक वाइडिश मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग। खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है। मौसम बेमिसाल और बेनजीर है। कैच इज ड्रॉप। और कितने रन दौड़ के पूरे किए अंपायर? 3 या 2? 2। शानदार रनिंग बिटवीन द विकेट। डॉक्टर नीलेश काफी बढ़िया सराहना करनी होगी कप्तानी डॉक्टर सचिन ने। ओ विकास गोमारे द्वारा यह शानदार कैच पकड़ा गया। का पहला ओवर खत्म हुआ है तो सर्कल के बाहर अब 5 खिलाड़ी हमें नजर आएंगे। लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ और एक डीप स्वीपर कवर। स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर ग्राउंड नंबर 1 पर और स्टार टेनिस क्रिकेट के हमारे दोस्त आयुष शेलवले और उनके कैमरामैन विशाल, जो कि कल रात बहुत ही अच्छा काम। रन संख्या 4, 1 विकेट के नुकसान पर अलीबाग। काफी धीमी शुरुआत। टर्न टर्न और ब्लेम और क्लीन बोल्ड। कौन सा जाएगा बल्लेबाज तैयार।
टीमों के खिलाड़ियों से ये सूचना है कि आपको जो पानी के खाली बॉटल्स है, जो कचरा है, वो कूड़ादान में ही डालना है। ग्राउंड पूरी तरीके से साफ सुथरा रखना है हमें। बढ़िया टर्न, अक्षय को बीट किया। कर्जत टीम की गेंदबाजी बहुत ही बढ़िया नज़र आ रही है। इंग्लिश गेंदबाजों की तरह गेंदबाजी कर रहे हैं। सुबह नाश्ता करते हुए डॉक्टर से मुलाकात हुई थी, उन्होंने कहा कि यही बात है कि क्रिकेट में आपको खेलना है और क्रिकेट में ही आपको आगे बढ़ना है। क्या अक्षय आक्रमण करेंगे? अक्षय सूझबूझ भरी बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद को छोड़ दिया है, वाइड का इशारा अंपायर द्वारा। रख भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। क्या 5 पर जो अटकी हुई गाड़ी है वो आगे बढ़ेगी? 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। ओ, मोबाइल में फुटवर्क, मोबाइल में नेटवर्क और बल्लेबाजी में फुटवर्क कम नजर आ रहा है। हालांकि उनकी शूटिंग भी चल रही है, लेकिन उनको अभी उनके अनुपात खेलना होगा। अक्षय को एक आध बड़ा शॉट तो लगाना होगा। शॉर्ट पिच गेंद फिर से दिशा से भटके। धूम्रपान ना करे, ना करने दे, सेहत के लिए हानिकारक। वैसे ही वाइड ना करे, ना करने दे, लेकिन कर्जत टीम को इतना फर्क पड़ेगा नहीं क्योंकि रन संख्या मात्र 6 रन 1 विकेट के नुकसान पर। हालांकि ओस अब हट चुकी है, अब रन संख्या ज्यादा बढ़ेगी। शिहू, बेंड से ज्योतिरपाड़ा ये गांव आसपास है और रिलायंस के इस ग्राउंड पर क्रिकेट के कई मैचेस होते हैं। इस बार हवा में फील्डर गेंद के नीचे, उनके सर के ऊपर से गलत जजमेंट अक्षय के द्वारा। ये लिया हुआ शानदार 4 रन।
दादर के अक्षय गैप में खेला है, चौका मिलने का मौका है, क्या ये मौका जाएगा? डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा पर, हाँ ये रोक दिया है। प्रॉब्लम है, नेटवर्क में प्रॉब्लम है डॉक्टर साहब, पानी नहीं अब कुछ और चाहिए, संडे है आपके लिए पानी की जो पूरी मांग है, पूरा पानी प्रोवाइड किया गया है मे फार्मा के द्वारा, उनको हम हैट्स ऑफ करेंगे। मे फार्मा द्वारा पूरा पानी का प्रबंध। ओहो हो, प्रेसिडेंट जी आ चुके हैं बहती गंगा में, अब वो हाथ धोएंगे। एक बहुत ही हरफन मौला इंसान है। ये देखिए लेग ब्रेक उनके ऊपर, कड़ा प्रहार, गेंद सीमा पार, उत्साह, शानदार 6 रन। इस 6 के 7 रन संख्या 22 पर कुछ तो रन आने चाहिए सर, नहीं तो बल्लेबाजों को मौका नहीं मिलेगा 4 ओवर खेलने का। हाँ, बल्लेबाजों को मौका मिलना चाहिए खेलने का। 3 निकालो, 3। ओ या चलो दौड़ कर जाओ, कौन जाएगा? डॉक्टर
कळंबोली आणि SBM या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 29 धावांचं आव्हान आहे कर्जत या संघासमोर. 29 धावांचं आव्हान आहे कर्जत संघासमोर. आणि कर्जतवरून खास आमचे डॉक्टर सर आलेले आहेत, त्यांचा सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. कर्जत आणि अलिबाग ह्या संघाचा सामना सुरू आहे. कळंबोली आणि SBM आपण आला असाल तर आम्हाला इशारा करा. थँक्यू. किती पाहिजे जिंकायला सर? हे बघ इथं सगळा लिहिलंय, सगळा माझा लिहून ठेवलेला असतो. हे बघ रे. हॅलो, मैदानात सुरू असणारा सामना. धन्यवाद निलेश नाईक सर. अलिबाग वर्सेस कर्जत. अलिबाग संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावा उभारल्या पहिल्या फेरीत आणि 29 धावांचं मापक आवाहन विरोधी संघासमोर ठेवलं. विरोधी संघ अर्थात कर्जत. जिल्ह्यातील हे दोन टोकं, एका बाजूला कर्जत, एका बाजूला निसर्गरम्य अलिबाग. 29 धावांची गरज. सो गाइज, मॅच इज ऑन. अंकित ना बॉलर. अंकित सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अंकित. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन किसन, डॉक्टर किसन. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगल्या पद्धतीने टोलावतोय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याची नामी संधी आणि संधीचं सोनं इथं फलंदाज करत आहेत 2 धावा घेऊन. किसन आपलं व आपल्या संघाचं खातं 2 या धावेने उघडतोय. धावसंख्या बिनबाद 2. पुन्हा एकदा अंकित राईट राऊंड विकेट पुढला चेंडू. यावेळी आउट ऑफ द लेग. इथे मात्र फलंदाज बाद. अंकित यांना यश मिळते. पहिला झटका अर्थात किसन यांच्या रूपात पाहायला मिळेल. यावेळी किसन फलंदाज बाद. किसन आप हो हमें पसंद. यावेळी अंकित. बॅट्समन कोण? विकास यावेळी स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. 2च धावा झाल्यात ना. धाव संख्या 2. राऊंड विकेट पुढला चेंडू. खोलात टाकला चेंडू. आडवा बॅट अप्रतिम रित्या चेंडू टोलवला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु फेकी जर परफेक्ट झाली असती तर कुठेतरी नक्कीच एखादा फलंदाज बाद झाला असता. धावसंख्या 2 नी वाढ. धावसंख्या 4. विजयासाठी 29 धावांची गरज असणार आहे कर्जत संघासमोर. यावेळी पुढला चेंडू. अखूळ टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. काय होईल इथे मात्र बाल वाचतोय फलंदाज. धावसंख्या 5. बिन एक बाद 5.
अंकित चांगली सुरुवात, दमदार सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली. गोलंदाज उंच भुरा गोलंदाज अंकित. संजीव आणि विकास दोन फलंदाजांची जोडी. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी, तू चल मैं आया. गोलंदाज सोबत चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर आणि तरच अलिबाग संघ यावेळी विजयी होईल. सो गाइज, वन्स अगेन मॅच इज ऑन. डान्सिंग डाऊन ऑन द विकेट. इथे मात्र फलंदाजासोबत क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झाला आणि यावेळी मात्र एक धावेची भर, चोरटी धावेची भर. 17 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा पुढला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा इशारा. स्वेर पंचांनी केला हात समांतर. धावा आल्या अवांतर. यावेळी नक्कीच गोलंदाजाला सटीक टिचून गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू फुल टॉच. खराब पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला इथे मात्र क्लीन बोल्ड. स्लो बॉल फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता परंतु क्या बात है, इथे मात्र फलंदाज बाद. Thank you, DJ.
प्लीज मित्रांनो 12th मॅन इथं पाठवा. खूप प्रॉब्लेम होतोय स्कोररला. 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवा मित्रांनो. वारंवार अनाऊन्स करतो आम्ही. 16 चेंडूंमध्ये 21 धावा. यावेळी शैलेश यांचा पुढला चेंडू खोलात टाकलेला चेंडू. नक्कीच आपण पाहतो कव्हर क्षेत्रात शॉट कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या 9. पंधरा चेंडू बाकी. 20 धावांची गरज. शैलेश नक्कीच आपल्या परीने इथे मात्र जद्दोजहद करत आहेत. खूप मेहनत घेत आहेत. यावेळी रॅडम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढला चेंडू. फलंदाजापासून चेंडू मात्र खूप दूर ठेवला. इथे मात्र फलंदाज डान्सिंग डाऊन ऑन द विकेट. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. जसे की कहते कदमों का सही इस्तेमाल. परंतु इथे मात्र अयशस्वी फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ऑन द विकेट. यावेळी मात्र चेंडू बॅटवर येते आणि 1 धाव. धावसंख्या 10. विजयासाठी 19 धावांची गरज. इथे मात्र चेंडू हवेत आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर 3 तिगाडा काम बिगाडा. एकच ना. धावसंख्येत 2 नि वाढ. धावसंख्या झालेल्या आहेत 12. धावसंख्या झालेल्या आहेत 12. विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. डॉक्टर राजाराम सर इथे अर्थात षटक क्रमांक 30 फेकण्यासाठी 30 षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज राजाराम सर. यावेळी पहिला चेंडू. ओहो, यावेळी नक्कीच अचंबित करणारा चेंडू. चोरट्या स्वरूपाची धाव. धावफलकावर. 3-13. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ही धाव नव्हती परंतु कुठेतरी संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. यावेळी पुढला चेंडू. इन स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. नोट मॅन क्षेत्रात चेंडू लँड झाल्यानंतर पहिली धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची प्रयत्न. खराब सुस्त आणि इथे मात्र शांत क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. धावसंख्या झालेल्या आहेत 15. अजूनही 14 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट. राजेंद्र सरांचा पुढला चेंडू आपण पाहतोय. इनसीम होणारा चेंडू गुडलेंथ टप्प्यापर्यंत चेंडू आत घुसतोय. बॅकफुटवर जाऊन फलंदाज चेंडूला चांगल्या पद्धतीने टोलावतोय आणि 1 धाव नक्कीच पूर्ण करतोय. फलंदाजाने जाणलं आहे, समजलं आहे इथं जरी सिंगल धाव घेतली तरी आपण या सामन्यात विजयी होऊ शकतो. म्हणूनच फलंदाज कोणत्याही प्रकारची घाई गडबड कारण अति घाई संकटात नाही. यावेळी रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज धावसंख्या 16. 8 चेंडू 13 धावा. हो, इथे मात्र नक्कीच लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आणि 2 धावा. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक ना. अंतिम 2 असतील ना. अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेल्या आहेत 18. अजूनही 11 धावांची गरज.
7 चेंडू 11 धावा. जबरदस्त मुकाबला. काय होईल या सामन्यात, कोण जिंकेल पाहूया. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. ओहो हो, चेंडूला झोपवलाय, कार्पेटचा आधार घेतलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार, दणदणीत खणखणीत चौकार. सजावून घ्या. अंतिम षटक शिल्लक, अंतिम 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी आत्ता मात्र 6 चेंडू 7 धावा. जबरदस्त मुकाबला. यावेळी गोलंदाजांची खऱ्या अर्थाने परीक्षा ठरणार आहे. टिचून भेदक गोलंदाजी करावी लागेल, तर आणि तरच मात्र इथं गोलंदाजी करणारा संघ विजयाचा झेंडा इथे फडकवेल. काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या समोर, अर्थात माझे साथी समालोचक आपण पाहिलं तर निलेश नाईक व मी स्वतः सुभाष वेले या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी. अंतिम षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज संजीव. 6 चेंडू 7 धावा. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक पहिला चेंडू कुलदीप. ओहो, इथे मात्र काय घडलं. स्क्वेअर चेंडूचा पाठलाग केला, स्क्वेअर चेंडूवर झोड घातली आणि इथे मात्र 2 धावा. इथे मात्र 9 चेंडू. चेंडू काउंट नाही ना, चेंडू चेंडू हा बरोबर, रन नाही. यावेळी पुढला चेंडू फ्री हिट. धावसंख्या 25. 5 चेंडू 4 धावा. अजूनही जरी गोलंदाजांनी इथं जबरदस्त गोलंदाजी केली, डॉट चेंडू टाकले, तर नक्कीच या गोलंदाजी वावा केली जाईल. यावेळी पुढला चेंडू. सरळ हाताने खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक नव्हता. ओहो, काय घडलं. ऐन लग्नात नवरी रुसते तशी क्षेत्ररक्षक रुसला आणि इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्र होणं खूप गरजेचं होतं. धावसंख्या 27. 4 चेंडू 2 धावा. हा संजीव आपल्या परीने चांगला प्रयत्न करतो, परंतु त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. साधा सोपा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने घालवला. यावेळी पुढे चेंडू. डान्सिंग डाऊन ऑन द विकेट आणि इथे मात्र फलंदाजाने आपलं काम तमाम केलेलं आहे. अशा रीतीने फलंदाजी करणारा संघ अर्थात कर्जत संघ विजयी झाला. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. Man of the match award goes to one and only